पण मला माझ्या भावाचं म्हणजे तो येणार ना तो त्याचा फेस तो आम्हाला आनंद बघायचा. तर आता फायनली वेळ आलेली आहे स्ट्रॉंग संजोग घ्यायची आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयारी केली. आणि दादा म्हणजे काय म्हणजे ताई पण आली, ताईला पण बोलवलंय मला काय आईने आणि मला प्रतिभानी सांगितलं होतं की ताई एकीने तुम्ही प्लीज संजोग येणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या. तर मी आईला बोललेली मला अगोदर सांग म्हणजे मी घरूनच तयार होऊन येईल. पण मला कायचा फोन आला नाही, आई विसरलं सांगायला. मी काम करत असताना आईचा मला फोन आला संजोग येते तू 10 मिनिटात येईल. माझं अर्ध काम ठेवलंय कामात सांगितलं भाभी मी येते लगेच माझा भाऊ येतोय. कुंभमेळ्याला गेला होता आणि मला बघायचं की कारण मी इतके दिवस माझ्या भावाला बघितलं नव्हतं. अशी दिवस झाला मी रोज बघायची अशी यायची. पण फर्स्ट टाइम असं झालं की माझा भाऊ इतक्या दिवस आमच्यापासून दूर गेला होता. तर मी तेच तो क्षण गेला होता म्हणजे कुठे गेला माझा बोलण्याची तेच की देवदर्शनाला गेला होता. पण तो याच्या आधी कधी एवढं लांब गेलाच नव्हता ना. मग ते प्रतिभाला बोलले मग आम्हाला थोडस भरून आलं आणि आईला पण थोडस भरून आलं कारण तो कधीच म्हणजे एवढं लांब कधीच गेला नव्हता. अर्ध काम ठेवलं आणि मी म्हटलं काम ठीक आहे जाऊ दे. पण मला माझ्या भावाचं म्हणजे तो येणार ना तो त्याचा फेस तो आम्हाला आनंद बघायचा की त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल त्याचे हावभाव त्याला कसं वाटलं. तो इतके दिवस आईपासून बहिणीपासून आमच्यापासून लांब होता तर त्याला कसं वाटलं ते आम्हाला त्याच्या तोंडात नाही ऐकायचं. म्हणून मी काम ठेवलं आणि मी प्रतिभा मी येते 2 मिनिटं तयार झाली आणि मग लहानाचा मोठा झाला एवढं लहानाचा मोठा झाला पण कधी असं कुठे एवढे दिवस सोडून गेले नाही काय का. खरं तर प्रतिभा पण इतके दिवस होती आईवर हॅपी व्हिडिओ वगैरे काढत होती पण ती आतून खूप हट चालू होती कारण तिला माहितीये की आता मी रडली मग आई पण रडेल आईचं परत बीपी हाय होईल. पप्पांना पण पप्पा पण आतून खूप हट चालू होते. पण दोघींनी पण दाखवलं नाही पण मी समजते मी आईला व्हिडिओ बनवत गेला म्हणजे कसं म्हणजे आई टाइमपास म्हणून मी व्हिडिओ म्हणजे आई पण अशी हॅपी राहायची म्हणजे आईला संजोगची आठवण नको आली की बाबा तो कुठे नाही तर असं तो असतो इकडे आई मी येतो थांब. पण कसं पप्पा पण आतून खूप अडवते. प्रतिभा तर खूप होती बघायची रील्सवर ना पण ती बोलू नाही शकत. तुम्हाला माहिती प्रतिभा खूप साधी आहे. आम्ही व्हिडिओ बनवत राहायचो मग काय म्हणजे कसं म्हणजे त्यामध्ये थोडासा आईचा टाइमपास होऊन जायचा. भावाला पण असं वाटायचं चल ते लोक पण तिकडे हॅपी आहे त्याला पण असं वाटायला मी नाही त्या दोघी रील्स पण नाही बनवत. तर मी आईला बोलायची माझ्याकडे या म्हणून. तर 1-2 वेळा आई आली होती माझ्याकडे. मग कसं आमच्याकडे रिक्षा नाही मिळत त्यामुळे मग आई नंतर बोलली जाऊ दे मी येत नाही. आईचे पण पाय वगैरे दुखतात 3 वेळा आईला नाही चढवत. त्यामुळे आता माझा भाऊ येणारच आहे. मी खूप हॅपी आहे. मी काम सोडून आलेले आहे. पण आल्यात मी पण आली आहे सकाळी लवकर उठली मग लवकर उठून सगळं काम वगैरे केली आणि आली. बाबा पण आज घरी आहेत आला संजय मेसेज आलाय चला तोपर्यंत विश्रांती घेऊया. हे चल
तर फायनली स्ट्रॉंग संजय भाऊ आपले आलेले आहेत. त्यांचं स्वागत पण आम्ही केले. आणि तुम्हाला कसं वाटलं आम्ही स्वागताची तुमच्या तयारी केली तर? खूप छान वाटलं. अपेक्षा नव्हती अशी की हे लोक एवढी तयारी करतील आपली. छान वाटलं मला दर्शन. बारीक झालं असं पण बारीक आता 5 दिवस होतो तिकडे. चेहरा बिरा एकदम बारीक. आवाज बसलाय माझा आवाज. प्रतिभाची आईची आठवण आली की झाली. प्रतिभाच्या आईची आठवण कशाला अरे लवकर रडत होते इकडे. तू मिस नाही त्यांना केलं. केलं ना. तिथे लय लांब होतं ना ते. एकटा माणूस जाऊ शकतो फॅमिली घेऊन. नाही. माझं भाऊ खूप नशिबवानच अशी बोले कारण एवढं लांब जाणं म्हणजे बोलतात ना नसीब किंवा आणि खूप म्हणजे तो आईला आणि पप्पांना पण घेऊन जाणार होता. पण कसं पप्पांना दमा आहे, थंडीचे दिवस आहेत त्यामुळे प्रशांतचे पप्पा आले होते ना. मग त्यांचा बाथरूमचा प्रॉब्लेम वगैरे असं सारखं सारखं मग कोण गाडी सारखं असं होतं ना ते. पण चांगलं झालं दर्शन. चांगलं झालं. दर्शन झालं व्यवस्थित झालं ना. घर पोहोचला माझा मुलगा. स्वामींनी लक्ष ठेवला. स्वामींनी घरपर्यंत आणलं. पण तुम्हाला एक नाही कळलं की आपण त्याच्या पायातून काय पडलो. अगं देवदर्शन करून आला. कोण पण असं राहून देवदर्शन करून तो आलेला. मग त्याचं आपण दर्शन घ्यायचं. मग आपण पण दर्शन घेतल्यासारखं होतं ना. समजलं. आपण तेवढं लांब नाही जाऊ शकलो. त्यांच्या मध्ये आम्ही पण त्रिवेणी संगम पाणी आणलंय. गंगाजल आणलंय. सगळ्यांनी आंघोळी टाकायचं आणि आंघोळी करायची आणि पवित्र होऊन जायचं. किती कसं बसलेलं आहे का तुझा. आता जय जय महाराष्ट्र.